नमस्कार. मी सौ सुचित्रा देशकर. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांच्या ओळख संतांची या कार्यक्रमात मी आज श्री शारदा देवी यांचं जीवनचरित्र थोडक्यात सांगणार आहे. मला ही संधी दिल्याबद्दल जबलपूरच्या महापौर सौ स्वातीताई गोडबोले व श्री संतोषजी गोडबोले यांची मी आभारी आहे. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. काल आपण श्री रामकृष्णांबद्दल जाणून घेतलं. आज त्यांच्या लीला सहधर्मचारिणी श्री शारदा देवींबाबत जाणून घेऊ. श्री शारदा देवी म्हणजे केवळ एक संत, श्री रामकृष्णांच्या पत्नी किंवा स्वामी विवेकानंदांच्या गुरुमाता एवढीच काही त्यांची ओळख नाही, तर त्या आहेत साक्षात जगदंबेचा अवतार. स्वतः श्री रामकृष्ण त्यांच्याबद्दल म्हणतात, ती सरस्वती आहे, जगाला ज्ञान देण्यासाठी आली आहे. मग इतकी महान विभूती असताना त्यांची माहिती जगाला का नाही? याचं एक कारण म्हणजे त्या स्वतःचं रूप झाकून आल्या होत्या. त्यांचा अवतार झाला त्या कलियुगात समाजात स्वैराचार अंधाधुंद माजली होती. स्त्रियांवर अनेक अत्याचार होत होते. स्त्रियांकडं समाज सन्मानानं बघत नव्हता. अशा स्थितीत कोणाची वाईट नजर त्यांच्यावर पडून त्या माणसाचं नेहमीसाठी अकल्याण न होवो यासाठी त्या आपलं स्वरूप झाकून आल्या होत्या. दुसरं कारण म्हणजे 1 मे 1898 साली स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण संघाची स्थापना केली, तेव्हाच भारतातील स्त्रियांसाठीही एक मठ स्थापन करावा व त्याच्या केंद्रस्थानी श्री शारदा देवी असाव्या अशी त्यांची योजना होती. ती त्यांनी आपल्या गुरुबंधूंजवळ व्यक्तही केली होती. त्यावेळी श्री शारदा देवी हयात होत्या, परंतु एका गुरुबंधूने शंका व्यक्त केली की श्री शारदा देवी शरीरात असताना त्या अवतार आहेत असा प्रचार झाला तर त्या आपली मर्त्यलीला लवकर संपवतील. असं होणं कोणालाच नको होतं. म्हणून त्यांनी श्री शारदा देवी यांच्या अवतारत्वाचा प्रसार व स्त्रियांचा मठ या दोन्ही कल्पनांचा विचार सोडून दिला. या कारणांमुळं आतापर्यंत श्री शारदा देवींबद्दल जास्त माहिती जगाला होऊ शकली नाही. अर्थात 2 डिसेंबर 1954ला स्वामी विवेकानंदांच्या कल्पनेनुसार स्त्रियांचा मठ श्री शारदा मठ स्थापन झाला. आजही भारतात व भारताबाहेर त्याच्या अनेक शाखा आहेत. कदाचित जगज्जननी श्री शारदा देवी हळूहळू जगाला आपली ओळख स्वतःच पटवून देत आहेत. आजच्या काळात त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केल्यास आजची तरुण पिढी खूप काही शिकू शकते. श्री रामकृष्णांच्या भक्तपरिवारात त्यांना श्रीमा किंवा माताजी म्हणतात. आपणही त्यांचा उल्लेख येथे माताजी म्हणून करू. श्री रामकृष्णांना त्यांचे भक्त ठाकूर असं म्हणतात. श्री माताजींचा जन्म बंगालमधील बांकुडा जिल्ह्यातील जयरामवाटी नावाच्या एका छोट्या खेड्यात गुरुवार दिनांक 22 डिसेंबर 1853 म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण सप्तमीला झाला. त्यांच्या पित्याचं नाव रामचंद्र मुखोपाध्याय व मातेचं नाव श्यामासुंदरी देवी असं होतं. माताजींच्या जन्माची कथा श्री रामकृष्ण देवांच्या जन्मासारखीच रोचक आहे. एके दिवशी रामचंद्र मुखोपाध्याय भोजनोत्तर विश्रांती घेत असताना त्यांना एक स्वप्न दिसलं. स्वप्नात एक छोटीशी हेमवर्ण बालिका पाठीवर ओंडवी होऊन त्यांच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, बाबा, मी तुमच्या घरी येत आहे. झोप उघडल्यावर त्यांच्या मनात आलं की माता लक्ष्मीनं कृपा करून दर्शन दिलं आहे. या घटनेनंतर
एकदा श्यामासुंदरी देवदर्शनासाठी शिहड गावी गेल्या होत्या. परत येताना एकाएकी शौचाला लागल्यासारखं वाटून त्या एका बेलाच्या झाडाखाली बसल्या. तेव्हा पोटात एक प्रकारचा वायू शिरल्यासारखं वाटून त्यांचं सारं शरीर जड झालं. त्याच क्षणी झाडावरून एक 5-6 वर्षांची सुंदर बालिका खाली आली. तिच्या अंगावर लाल रेशमी वस्त्र होतं. जवळ येऊन तिनं पाठीमागून श्यामासुंदरींच्या गळ्याभोवती आपले हात घातले व म्हणाली, "आई, मी तुझ्या घरी येईन." इतक्यात श्यामासुंदरी मूर्छा येऊन पडल्या. नंतर लोकांनी त्यांना उचलून घरी आणलं. शुद्धीवर आल्यावर श्यामासुंदरींनी ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली. तेव्हा रामचंद्रांनीही काही दिवसांपूर्वीचं आपलं स्वप्न त्यांना सांगितलं व साक्षात भगवतीचं आपल्या घरी आगमन होणार याची त्यांना खात्री पटली. त्या शुभ दिवसाची ते वाट पाहू लागले. त्यानंतर माताजींचा जन्म झाला. मुलीचं नाव शारदामणी ठेवलं. माताजींचे वडील रामाचे भक्त होते व खूप निष्ठावान होते. त्यांची आई स्वभावानं सरळ आणि कारुण्याची मूर्तीच होती. माताजी भावंडांमध्ये सगळ्यात मोठ्या होत्या. त्यांना 1 बहीण व 5 भाऊ होते. शारदादेवींचं बालपण तसं कष्टातच गेलं. लहानपणापासूनच त्या सरळ व शांत स्वभावाच्या होत्या. लहान भावंडांना सांभाळणं, आईला घरकामात मदत करणं, स्वयंपाकात मदत करणं, गायींसाठी गळ्या इतपत पाण्यात जाऊन पाणगवत कापून आणणं आदी कामं त्या उत्कृष्टपणे पार पाडीत. नंतरच्या काळात त्यांनी सांगितलं, "लहानपणी माझ्याच सारखी एक मुलगी नेहमी माझ्याबरोबर असे. माझ्या सर्व कामात ती मला मदत करे, माझ्यासोबत खेळत असे, हास्यविनोद करत असे. परंतु तिथं दुसरं कोणी आलं की ती अदृश्य होत असे. असं मी 10-11 वर्षांची होईपर्यंत चालू होतं." लहानपणी लिहिणं वाचणं शिकण्याची संधी त्यांना लाभली नाही. पण पुढं मोठेपणी स्वतःच्या प्रयत्नानं व श्री रामकृष्णांच्या प्रोत्साहनानं त्या वाचायला शिकल्या. रामायण, महाभारत आदी ग्रंथ त्या चांगल्या वाचू शकत. श्री शारदादेवींच्या अंतःकरणात असीम दया, करुणा आणि सहानुभूती बाल्यावस्थेत दिसून येत होती. तीच पुढं त्यांच्या विश्वमातृत्वात परिणत झाली. शारदा 11 वर्षांची असताना 1864 साली जयरामवाटी व आजूबाजूच्या भागात भयंकर दुष्काळ पडला होता. रामचंद्रांच्या घरी आदल्या वर्षीचं काही धान शिल्लक होतं. रामचंद्र त्याचा तांदूळ तयार करून त्यात उडदाची डाळ मिसळून हंड्यांमधून खिचडी बनवून ठेवीत. म्हणत, "घरातील सगळे हेच खातील व जे येतील त्यांनाही हेच दिले जाईल. फक्त शारदेसाठी चांगल्या तांदळाचा भात करायला लावीत." खिचडी शिजल्यावर ती लवकर थंड व्हावी म्हणून दोन्ही हातात पंखे घेऊन शारदा वारा घालत बसे. पोटात भुकेचा डोंब उसळलेल्या अवस्थेत सारे जेवायला बसलेले असत. वारा घालणाऱ्या या बालिका मूर्तीच्या आत असलेली परदुःख कातर अशी मातृमूर्ती आपल्याला आश्चर्यचकित व मुग्ध करते. पाहता पाहता शारदादेवींनी 5वं वर्ष संपवून 6व्या वर्षात पदार्पण केलं. त्या काळी या भागात बालविवाहाची प्रथा प्रचलित होती. वयाच्या 6व्या वर्षी श्री शारदादेवींचा विवाह श्री रामकृष्णांशी झाला. ही देखील एक अद्भुत घटना आहे. जयरामवाटीहून जवळच असलेल्या शिहड गावी शांतीनाथ शिवमंदिरात एका उत्सवात एक धार्मिक नाटक आयोजित केलं होतं. इथं श्री रामकृष्णही आले होते. श्यामासुंदरीही शारदेला घेऊन नाटक पाहायला आल्या होत्या. शिहड गाव त्यांचं माहेरच होतं. आसपासच्या गावातून खूप लोक जमले होते. भजन सुरू होतं. शारदा आपल्या एका नातेवाईक महिलेच्या मांडीवर बसली होती. गायन आटोपल्यावर त्या महिलेनं गमतीनं शारदेला विचारलं, "का ग, यांच्यापैकी कोणाशी तू लग्न करतेस?" त्यावर बाल शारदेनं आपले दोन्ही हात उंचावून श्री रामकृष्णांकडे दाखवले.
शारदेनं त्या दिवशी जणू आपलं स्वयंवरच पार पाडलं. पुढं श्री रामकृष्णांनीही आपल्या पत्नीबद्दल ती मुलगी खूण लावून ठेवली आहे असं स्पष्टपणे सांगणं, या दोन्हीही गोष्टी परस्पर पूरक आहेत व अत्यंत अद्भुत आहेत. त्यातून त्यांच्या विवाहाचा दैवी योगच स्पष्टपणे दिसून येतो. अशा प्रकारे इसवी सन 1859च्या उन्हाळ्यात एका शुभमुहूर्तावर हा दिव्य विवाह संपन्न झाला. विवाहानंतर थोडे दिवस कामारपुकुरला राहून श्री रामकृष्ण कलकत्त्याला दक्षिणेश्वरी आले व बालिका शारदा माहेरी जयरामवाटीला परतली. नंतर पुन्हा 1.5 वर्षांनी श्री रामकृष्ण कामारपुकुरला आले असता त्यावेळच्या प्रथेनुसार शारदामणींना आणायला जयरामवाटीला गेले. शारदा देवी तेव्हाही 7 वर्षांची लहान बालिका असूनही कोणी न सांगताच त्यांनी पाण्याचा तांब्या आणून श्री रामकृष्णांचे पाय धुतले व आपल्या पदरानं पुसले. मग त्यांना पंख्यानं वारा घालू लागल्या. आजूबाजूच्या स्त्रिया हे सारं कौतुकानं पाहत होत्या. स्त्री जातीच्या हृदयात स्वाभाविकपणच जी पतिभक्ती वसत असते तिचा आंशिक विकास शारदा देवींच्या त्यावेळच्या आचरणातून दिसून येतो. त्यानंतर 13व्या वर्षी शारदा देवी पुन्हा कामारपुकुरला आल्या त्यावेळीची एक दिव्य घटना. त्यावेळी त्या नववधू होत्या. गावही नवं. गावातील रस्ते ओलांडून हालदारपुकुर नामक मोठ्या तलावाकडं भल्या पहाटे स्नानासाठी जायची त्यांना भीती वाटत असे, पण दुसरा काही उपायही नव्हता. एकदा घराच्या दाराबाहेर आल्यावर त्यांनी पाहिलं की त्यांच्याच वयाच्या 8 मुली त्यांच्याजवळ आल्या. त्याही स्नानासाठी तलावाकडंच चालल्या होत्या. जशा शारदा देवी चालायला लागल्या तशा 4 जणी समोर व 4 त्यांच्या मागे झाल्या व बोलत बोलत तलावापर्यंत गेल्या. स्नानानंतर परत त्यांना घरापर्यंत त्यांनी सोबत केली. शारदा देवी जितके दिवस तिथं होत्या तितके दिवस रोज त्या सोबत करायच्या. गावातीलच मुली असतील असं वाटून त्यांनी एकदा चौकशी केली तर कळलं की गावात अशा मुली नव्हत्या. खरं तर त्या देवीच्या अष्टसख्या, अष्टनायिका होत्या. देवीला न कळतच त्या नित्य तिच्याबरोबर असायच्या, कधी उघड तर कधी गुप्तपणे. त्यानंतर 14 वर्षांच्या असताना त्या पुन्हा कामारपुकुरला आल्या होत्या. त्यावेळी श्री रामकृष्णांनी आपल्या त्यागपूर्ण जीवनाचा आदर्श पत्नीसमोर ठेवून त्यांना साधन भजन, ध्यानधारणा, समाधी याबद्दलही उपदेश केला. शारदा देवींचं मन ईश्वराकडं वळवण्यासाठी ते म्हणत, चांदोबा जसा सर्वच मुलांचा मामा आहे तसाच ईश्वरही आपला अत्यंत जवळचा आहे. जो कोणी त्याला अंतःकरणापासून हाक मारील त्याला तो दर्शन देईल. तुम्ही जर त्याला तशी हाक मारलीत तर तुम्हालाही तो दर्शन देईल. याचबरोबर आपल्या दैनंदिन गृहस्थ जीवनाला आवश्यक असणारं कामकाज, देव, ब्राह्मण, अतिथी यांची सेवा, गुरुजनांप्रती श्रद्धा, लहान मंडळींवर प्रेम, कुटुंबातील लोकांची सेवा अशा अनेक गोष्टी त्यांनी शारदा देवींना शिकवल्या. कुटुंबातील सर्वांचे स्वभाव व त्यांच्या आवडीनिवडी ध्यानात घेऊन त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, नावेमध्ये वा गाडीत बसताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, दिव्याची वात कशी ठेवावी लागते, अशा बारीकसारीक गोष्टीही त्यांनी शारदा देवींना शिकवल्या. शारदा देवीही त्यांचे नित्य उपयुक्त प्रेमळ उपदेश आनंदानं हृदयात साठवून ठेवत होत्या. श्री रामकृष्णांना आपल्या पत्नीचं दैवी स्वरूप माहीत होतं. म्हणून एकदा कामारपुकुरला असता तेथे जमलेल्या स्त्री पुरुषांना ईश्वरासंबंधीच्या गोष्टी ऐकवीत असताना शारदा देवी झोपू लागल्या. इतर बायका त्यांना उठवू लागल्या. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले, तिला उठवू नका. या सर्व ईश्वरीय गोष्टी तिनं ऐकल्या तर ती येथे म्हणजे या जगात राहू शकणार नाही, तडक निघून जाईल, म्हणजे ती पूर्णपणे निजस्वरूपात विलीन होईल.
यानंतर श्री रामकृष्ण परत दक्षिणेश्वरला गेले व शारदा देवी माहेरी जयराम वाटीला आल्या. आपण काल पाहिल्याप्रमाणे यावेळी श्री रामकृष्ण दीर्घकाळ निरनिराळ्या साधना करत होतं. त्यांना बाह्य जगताचं भान नव्हतं. त्यांच्याबद्दलच्या अतिरंजित अफवा जयरामवाटी व कामारपुकूरपर्यंत येत होत्या. गावातील लोक त्यांच्याबद्दल काही बाही बोलत, शारदेला वेड्याची पत्नी म्हणून चिडवीत. यामुळं शारदादेवींचं निरागस मन विषादानं भरून जाई. अखेर या गोष्टीची सत्यासत्यता पाहण्यासाठी स्वतः दक्षिणेश्वरी जाण्याचं त्यांनी ठरवलं. गंगा स्नानाचं निमित्त करून वडिलांबरोबर त्या पायी जयरामवाटीहून दक्षिणेश्वरी जायला निघाल्या. पण अतिश्रम झाल्यानं त्या वाटेतच खूप आजारी पडल्या. त्यांना खूप ताप येऊ लागला. अशाच एका रात्री धर्मशाळेत झोपल्या असता शारदादेवींना दिसलं की त्यांच्याजवळ सावळ्या वर्णाची एक सुंदर स्त्री येऊन बसली. ती तिचे कोमल व शीतल हात तापानं फणफणलेल्या शारदादेवींच्या कपाळावरून व अंगावरून फिरवू लागली. त्या स्पर्शानं शारदादेवींचा सारा दाह शांत झाला. शारदादेवींनी विचारलं, तुम्ही कोण, कुठून आलात? तिनं उत्तर दिलं, मी दक्षिणेश्वरहून येत आहे. दक्षिणेश्वरचं नाव ऐकून शारदादेवी म्हणाल्या, मीही दक्षिणेश्वरी जायचं ठरवलं होतं, पण आता आजारी पडल्यामुळं ते शक्य होईलसं वाटत नाही. त्यावर ती म्हणाली, तू निश्चितच दक्षिणेश्वरला जाशील. तुझ्यासाठीच तर मी त्यांना म्हणजे श्री रामकृष्णांना तिथं अडकवून ठेवलं आहे. यावर शारदादेवी म्हणाल्या, खरंच? तुम्ही आमच्या कोण आहात? त्यावर ती उत्तरली, मी तुझी बहीण. इतकं बोलणं झाल्यावर ती स्त्री निघून गेली व शारदादेवींना झोप लागली. या घटनेवरून शारदादेवींच्या स्वरूपाबद्दल थोडी कल्पना येते. स्वतः काली मातेनं दर्शन देऊन त्यांना आपली बहीण म्हटलं होतं. नंतरच्या काळातही श्री शारदादेवींमध्ये अनेकांना कालीमातेचं दर्शन झालं होतं. असो. दुसऱ्या दिवशी शारदादेवींचा ताप उतरला व पालखीचीही सोय झाली व त्या दक्षिणेश्वरला सुखरूपपणे पोहोचल्या. श्री शारदादेवींना पाहून श्री रामकृष्णांना आनंद झाला. त्यांनी प्रेमानं त्यांचं स्वागत केलं. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं कळून आपल्याच खोलीत त्यांची राहण्याची, औषध पाणी व पथ्य पाण्याची व्यवस्था केली. श्री रामकृष्णांच्या अशा प्रेमळ वागणुकीनं माताजींच्या मनातील सर्व संशय मिटले व त्या भारावून गेल्या. त्यांच्या मनात विचार आला की लोक त्यांच्याबद्दल जे काही विचित्र बोलतात ते काही खरं नाही. शारदेला पतीच्या सहवासात आनंदी व समाधानी पाहून त्यांचे वडीलही निश्चिंत मनानं काही दिवसांनी जयरामवाटीला परतले. दक्षिणेश्वरला पहिल्यांदाच आल्यावर माताजी सुरुवातीला 8 महिने श्री रामकृष्णांच्याच खोलीत झोपत असत. पण एकत्र असूनही दोघांच्याही मनात कधीही कामभावनेचा उदय झाला नाही. श्री रामकृष्णांचं मन रात्रंदिवस दिव्य भावभूमीत असायचं आणि माताजींचंही मन सदैव इष्टचिंतनात निमग्न असायचं. दोघांनीही आजीवन ब्रह्मचर्य पाळलं. दोघांनीही गृहस्थ धर्माचा आदर्शच जगापुढं ठेवण्यासाठी विवाह केला होता. पत्नी दक्षिणेश्वरी आल्यानंतर काही दिवसांनी तिची जणू परीक्षा घेण्यासाठी श्री रामकृष्णांनी तिला एकांतात विचारलं, काय हो, तुम्ही काय मला संसारात ओढण्यासाठी इथं आला आहात? शारदादेवींनी तात्काळ उत्तर दिलं, नाही, मी कशाला तुम्हाला संसारात ओढू. मी तर तुमच्या इष्टप्राप्तीच्या मार्गात तुम्हाला मदत करायला आले आहे. तसंच एकदा माताजींनी श्री रामकृष्णांना विचारलं, तुम्ही माझ्याकडं कोणत्या दृष्टीनं पाहता? श्री रामकृष्णांनी निसंकोचपणे उत्तर दिलं, जी आई मंदिरात आहे ना, तिनंच या देहाला जन्म दिला असून ती ह्यावेळी नौबतखान्यात राहत आहे आणि तीच ह्यावेळी माझे पाय दाबत आहे. खरोखर मी तुम्हाला नेहमीच साक्षात आनंदमयी अर्थात जगदंबेच्याच रूपात पाहतो.
या दिव्य दाम्पत्याचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा असा दिव्य होता. दोन आत्म्यांचा दैहिक संबंध विरहित अपार्थिव संयोग. माताजींना दक्षिणेश्वरी येऊन 2 महिने झाले होते. आपल्या पतीच्या व सासूच्या सेवेत त्या गढून गेल्या होत्या. 5 जून 1872 रोजी अमावस्येच्या दिवशी फलहारिणी कालीपूजा होती. ही पूजा रात्री संपन्न होत असते. त्या रात्री श्री रामकृष्णांनी देवीच्या षोडशोपचार पूजेची सर्व तयारी आपल्या खोलीतच करवली होती. श्री रामकृष्णांच्या सूचनेनुसार माताजी रात्री 9 वाजता त्यांच्या खोलीत आल्या व देवीसाठी ठेवलेल्या पाटावर बसल्या. काही वेळातच त्या समाधीमग्न झाल्या. यावेळी श्री रामकृष्णांनी त्यांची जगदंबेच्या त्रिपुरा सुंदरी व षोडशी रूपात यथासांग षोडशोपचारे पूजा केली. अंगन्यासादी कृत्ये करून मंत्रोच्चार करता करता श्री रामकृष्णही समाधीमग्न झाले. अशा रीतीनं पूजित व्यक्ती आणि पूजक दोघेही आत्मस्वरूपात लीन झाले व पूर्णतः एकात्म झाले. अशा स्थितीत मध्यरात्र उलटून गेली. थोड्या वेळाने ते अर्धबाह्य दशेत आले व त्याच स्थितीत त्यांनी आपल्या सर्व साधनेचं फल, जपमाला इत्यादी नेहमीसाठी देवीला अर्पण करून तिच्या पुढं नतमस्तक झाले. भावराज्यातील अत्युच्च स्तरावर आरूढ झालेल्या शारदा देवींनी श्री रामकृष्णांची पूजा व त्यांच्या समस्त साधनेचं फल स्वीकारलं. षोडशी पूजेच्या माध्यमातून ठाकूरांनी फक्त शारदा देवींमधील दिव्य मातृत्वाला जागृत केलं असं नाही, तर या पूजेद्वारे त्यांनी संपूर्ण नारी जातीला गौरवान्वित केलं आहे. तिला सर्वोच्च सन्मानाचं पद प्रदान केलं आहे. आयुष्यभर श्री रामकृष्ण समस्त स्त्री जातीला मातृदृष्टीनंच बघत. दक्षिणेश्वरी शारदा देवींचा दिनक्रम काय होता ते पाहू. त्या पहाटे 3 वाजताच उठत. त्या अत्यंत लज्जाशील होत्या. त्यामुळं आपले प्रातर्विधी पहाटेच आटपून घेत. त्यावेळी तिथं संडास किंवा स्नानगृहाची सोय नव्हती. नदीकाठीच ते सर्व उरकावे लागे. त्यानंतर त्या जप ध्यानाला बसत. त्यानंतर स्वयंपाकाची थोडी तयारी करून श्री रामकृष्णांच्या खोलीत येत. त्यांच्या अंगाला तेल लावून देत व आंघोळीची तयारी करून देत. मग राहिलेला स्वयंपाक करून श्री रामकृष्णांसाठी जेवणाचं ताट घेऊन त्यांच्या खोलीत येत. नंतर सासूबाईंचं जेवण उरकीत व शेवटी स्वतः जेवीत. जेवणानंतर थोडी विश्रांती घेत मग नौबतखान्याच्या पायरीवर ऊन येत असे तिथं बसून आपले केस वाळवीत. त्यावेळी हलक्या आवाजात त्या भजनं म्हणत. मग रात्रीच्या जेवणाची तयारी करून संध्याकाळी परत जपध्यानाला बसत. त्यानंतर स्वयंपाक करून श्री रामकृष्णांचे व सासूबाईंचे जेवण करून मग स्वतः जेवीत आणि नंतर झोपत. आपले सर्व व्यवहार त्या अशा रीतीने करत की मंदिराच्या इतर कर्मचाऱ्यांच्या नजरेलाही त्या कधी पडल्या नाहीत. केवढे हे आश्चर्य! आता त्यांच्या साधनेविषयी थोडं जाणून घेऊ. श्री रामकृष्णांच्या साधनेविषयी काल आपण पाहिलं, परंतु शारदा देवींच्या बहुतांश साधनेबद्दल लोकांना माहीत नाही. लहानपणी त्यांना भावसमाधी लागल्याचा ऐकिवात नाही. षोडशी पूजेच्या वेळीच त्या प्रथमतः समाधीमग्न झाल्याचा उल्लेख आढळतो. वास्तविक पाहता शारदा देवींना सहजगत्या समाधी लागायची. श्री रामकृष्ण प्रयत्न करूनही आपला भाव लपवू शकत नसत. समाधीच्या रूपात तो बाहेर प्रकट व्हायचा. पण माताजींमध्ये भाव सावरून ठेवायची खूप शक्ती होती. त्यामुळं बाह्यतः त्यांच्या समाधी अवस्थेचं चिन्ह क्वचितच दिसायचं. अत्यंत सहजतेनं त्या स्वस्वरूपात अवस्थित होत. कुठं पर्वतावर वा दुर्गम ठिकाणी जाऊन व साधना करून त्यांना ही समाधी अवस्था लाभली नव्हती.
जीवनात दैनंदिन कामकाज करत असतानाच त्यांची साधनाही सुरू असे. दक्षिणेश्वरी माताजींचा बराचसा वेळ श्री रामकृष्णांसाठी व भक्तांसाठी स्वयंपाक करण्यात जात असे. तरीही या रामरगाड्यात त्या दररोज अत्यंत निष्ठेनं 1,00,000 जपसंख्या पूर्ण करीत. अनेकदा रात्रभर त्या निस्तब्ध ध्यानमग्न अवस्थेत असत. याचा उल्लेख कधीकधी त्यांच्या जवळच्या भक्त स्त्रियांशी बोलताना होत असे. त्यांच्या नंतरच्या काळातही त्यांना अनेकदा समाधीमग्न असलेलं त्यांच्या स्त्री सेविकेनं बघितलं आहे. नंतरच्या आयुष्यातही वृंदावन येथे किंवा बेलूर येथे पंचतपादी अतिशय कठोर साधना त्यांनी केली होती. पण दक्षिणेश्वरी आल्यापासून ते श्री रामकृष्णांच्या महासमाधीपर्यंत त्यांनी ब्रह्मदृष्टीनं आपल्या पतीची 15 वर्ष सेवा केली. ती त्यांची सर्वात मोठी साधना म्हणता येईल. त्या काळी माताजी ज्या नौबतखान्यात राहायच्या ती खोली अत्यंत छोटी, म्हणजे साधारण 6 बाय 6 फुटांचीच होती. तिथंच त्यांचं सामान, स्वयंपाकाचं सामान, राहणं झोपणं असे. त्या खोलीचं दारही इतकं छोटं होतं की वाकून आत शिरावं लागे. त्यातच परत कधी त्यांची पुतणी वा एखादी स्त्री भक्त त्यांच्यासोबत तिथंच राहत. नदीकाठी बहिर्दिशेला जाण्याचीही गैरसोय होती, कारण सकाळपासूनच मंदिरात वर्दळ असे. अशा प्रकारे तिथं 15 वर्ष राहून पतीची व भक्तांची सेवा करणं हे एक तपच होतं. तरीही त्या म्हणतात, त्यावेळी मला नेहमी असं वाटायचं की माझ्या हृदयात आनंदाचा एक पूर्ण कुंभ ठेवलेला आहे. त्या धीर, स्थिर व दिव्य अशा आनंदानं हृदय कसं परिपूर्ण राहत असे हे कितीही सांगितलं तरी त्याची कल्पना येणार नाही. अवतारादी तसंच संत महात्मे यांना स्वतःसाठी साधनेचं मुळीच प्रयोजन नसतं. त्यांची साधना केवळ लोकशिक्षणासाठी तसंच लोककल्याणासाठी असते. अशा प्रकारे श्री रामकृष्ण व शारदादेवी या दोघांचीही साधना लोककल्याणासाठीच होती. श्री रामकृष्णांच्या लोककल्याणाच्या कार्यात मदत करण्यासाठीच माताजी आल्या होत्या. श्री रामकृष्ण व माताजी यांच्यातील संबंध अशा प्रकारे गूढ होता. एकदा आपल्या निकटच्या भक्ताला माताजी म्हणाल्या होत्या, बेटा, ठाकूरांकडं व माझ्याकडं अभेद बुद्धीनंच बघ. आम्ही दोघंही एक आहोत. या करुणामय आईनं पुढं एकदा एका भक्त स्त्रीला म्हटलं होतं, पहा बेटी, या शरीराला म्हणजे स्वतःच्या शरीराकडे बोट दाखवून देव शरीर समज. मी असेपर्यंत मला कोणी ओळखणार नाहीत, नंतरच लोकांना कळेल. दक्षिणेश्वरी जेव्हा श्री रामकृष्णांकडे भक्त समागम सुरू झाला तेव्हा त्यांच्या खोलीत खूप भगवत चर्चा, भजनं, संकीर्तन, नृत्यादींमुळे आनंदाचा मेळा लागला असे. तो आनंद माताजी आपल्या खोलीला असलेल्या पडद्याच्या छिद्रातून तासनतास बघत. खूप वेळ उभं राहिल्यामुळंच पुढं त्यांना संधिवाताचा त्रास सहन करावा लागला होता. त्या शरीरानं जरी नौबतखान्यात राहत असल्या तरी त्यांचं मन, प्राण, इंद्रिय, सारी चेतनाशक्ती ठाकूरांच्या भोवती फिरत असायची. माताजी आपल्या सेवेनं जसं श्री रामकृष्णांना प्रसन्न ठेवीत होत्या त्याचप्रमाणे पडद्याआडून त्यांची कृपादृष्टी भक्तांवर सतत वर्षत होती. मागं कामारपुकुरला असताना माताजींनी श्री रामकृष्णांना विचारलं होतं, तर काय, मला एकही मूल होणारच नाही, मला कोणी आई म्हणणारच नाही. त्यावेळी श्री रामकृष्ण त्यांना आश्वस्त करत म्हणाले, मी तुमच्या पदरात अनेक पुत्ररत्न देऊन जाईन. तुम्हाला इतकी मुलं असतील की आई आईच्या हाका ऐकून तुमची तारांबळ उडेल. हे त्यांचं म्हणणं अक्षरशः खरं ठरलं. ठाकूरांनी त्यांच्या शिष्यांचं जेवण ठरवून दिलं होतं, जेणेकरून त्यांची साधना व्यवस्थित होवो. एकदा नौबतखान्यातून शिष्य जेवून आल्यावर त्यांना कळलं की शिष्यांनी
ठरवून दिल्यापेक्षा जास्त पोळ्या खाल्ल्या आहेत. तेही माताजींनी वाढल्या म्हणून. हे कळून श्री रामकृष्ण अस्वस्थ झाले. तसेच नौबतखान्यात माताजींकडे गेले व त्यांच्याकडे याबाबत तक्रार करू लागले. ते ऐकून माताजींचं मातृहृदय कळवळलं. त्या म्हणाल्या, खाण्यापिण्याच्या बाबतीत मुलांना तुम्ही काही म्हणू नका. मी स्वतःच त्यांचं पाहून घेईन. तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. यावर श्री रामकृष्ण काहीच न बोलता आपल्या खोलीत परतले. माताजींच्या या बोलण्यावरूनच आपल्या भावी कर्मक्षेत्रात त्यांनी स्वेच्छेनं प्रवेश केल्याचं ठाकूरांना समजलं व त्यांना विशेष आनंद झाला. श्री रामकृष्ण आपल्याकडं येणाऱ्या स्त्री भक्तांना माताजींकडं पाठवीत. माताजी देखील त्यांना प्रेमानं स्वीकारत व आपलंसं करीत. त्यापैकी गोलापमा व योगिन्मा या दोघी माताजींच्या प्रमुख सेविका बनल्या. हळूहळू त्या भक्तजननी झाल्या. भक्तांनाही हळूहळू या नौबतखाना निवासिनी देवीचं दिव्यत्व जाणवू लागलं. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतून एका गुरुबंधूला पत्रात लिहिलं होतं, दादा, मी तुम्हाला सांगतो की माताजी ह्या जिवंत दुर्गा आहेत. तुम्ही अजूनपर्यंत आईला ओळखलं नाही. मी त्यांना थोडं थोडं ओळखलं आहे. श्री रामकृष्ण शारदा देवींचं यथार्थ स्वरूप जाणून होते. एकदा त्यांचा भाचा हृदयराम शारदा मामीला काहीतरी वाकडं बोलला. ठाकूरांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते हृदयाला म्हणाले, तू माझा कोणताही अपराध केलास तर तो माफ असेल, परंतु तिच्या आत जी शक्ती आहे ती का जर तुझ्यावर रुष्ट झाली तर मग ब्रह्मा, विष्णू, महेश यापैकी कोणीही तुझं रक्षण करू शकणार नाही. कालांतरानं ठाकूरांच्या गळ्याचं दुखणं सुरू झालं. योग्य औषधोपचारासाठी त्यांना प्रथम कलकत्त्याच्या श्यामपुकूर भागात व नंतर काशीपूर उद्यानगृहात ठेवण्यात आलं. त्यांच्या पथ्य पाण्याच्या सोयीसाठी माताजीही तिथं जाऊन राहिल्या व त्यांच्या सेवेत निमग्न झाल्या. एकदा काशीपूरच्या अंतिम दिवसात माताजी त्यांचं जेवणाचं ताट घेऊन त्यांच्या खोलीत गेल्या. ठाकूर तेव्हा अत्यंत आजारी होते. त्या स्थितीत आपला क्षीण हात वर करून कलकत्त्याकडं अंगुली निर्देश करून ते म्हणाले, पहा, कलकत्त्यातील लोक घोर अंधकारात किड्यांप्रमाणे वळवळत आहेत. तुम्ही त्यांच्याकडं पहा. माताजींनी तक्रारीच्या सुरात म्हटलं, मी तर बाई माणूस, मी हे सारं कसं करू शकेन. हे ऐकून ठाकूरांनी स्वतःकडं बोट दाखवून म्हटलं, ह्यानं असं कितीसं केलं, तुम्हाला यापेक्षाही जास्त करावं लागेल. विषय बदलण्यासाठी माताजी ठासून म्हणाल्या, ठीक आहे, ते सारं व्हायचं तेव्हा होईल. आता थोडंसं खाऊन घ्या. या बोलण्यानं ठाकूर आश्वस्त झाले. नंतरही एकदा ते माताजींना म्हणाले होते, काय ही म्हणजे लोककल्याणाची काय माझीच जबाबदारी आहे, तुमची काहीच नाही का. अशा प्रकारे आपल्या देहत्यागापूर्वीच ठाकूरांनी आपल्या अपूर्ण कार्याचा भार माताजींवर सोपवला होता. ठाकूरांचा अंतिम समय आता वेगानं जवळ येऊ लागला होता. याची सूचना माताजींना विविध रीतीनं मिळत होती. एकदा त्यांना स्वप्नात दिसलं की काली माता मान वाकडी करून उभी आहे. याचं कारण विचारलं असता काली मातेनं स्वप्नातच उत्तर दिलं, त्याच्या म्हणजे ठाकूरांच्या गळ्यातील व्रणामुळं मलाही तसंच झालं आहे. या युगामध्ये ठाकूरांनी नीलकंठ शिवाप्रमाणे जगातील सारे पापताप आपल्या कंठामध्ये ओढून घेतले हे माताजींना कळून चुकलं. 15 ऑगस्ट 1886 रोजी रात्री 1:06 श्री रामकृष्णांनी महासमाधी घेतली. त्यावेळी माताजी आक्रंदून म्हणाल्या, माझ्या काली माते, तू मला सोडून कुठं गेलीस. श्री रामकृष्णांना त्या काली माता समजत. दुसऱ्या दिवशी अंतिम संस्कार आटोपल्यावर संध्याकाळी माताजींनी विधवेचा वेश धारण केला.
आपल्या साडीची किनार फाडून ती अरुंद किनारीची केली. आपल्या अंगावरील एक एक आभूषण काढून ठेवायला सुरुवात केली. जेव्हा हातातील सोन्याची कंकणं काढायला लागल्या तेव्हा ठाकूर त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांचा हात धरून म्हणाले, मी काय खरोखर मेलो म्हणून तुम्ही ही सौभाग्यचिन्ह काढून ठेवत आहात? तेव्हा हातातील कंकणं हातातच राहिली. त्यांच्या फोटोमध्ये जो बऱ्याच काळानंतर काढला ही कंकणं हातात दिसतात. अशा प्रकारे ठाकूरांचं चिन्मय दर्शन झाल्यामुळं माताजींचं शोकमग्न मन काहीसं शांत झालं व भक्तांचीही मनं प्रफुल्लित झाली. ठाकूरांच्या महासमाधीनंतर तीर्थयात्रा केल्यास माताजींचा शोक थोडा कमी होईल असा विचार करून भक्त मंडळींनी त्यांना तीर्थयात्रेला नेण्याचा विचार केला. त्यानुसार 30 ऑगस्ट 1886ला माताजी, 2-3 भक्त स्त्रिया व 2-3 त्यागी भक्त युवक तीर्थयात्रेला निघाले. देवघर, वाराणसी, अयोध्या करून सर्वजण वृंदावनला पोहोचले. तीर्थयात्रेत काही ठिकाणी माताजींना ईश्वराची दर्शनं झालीत आणि भावसमाधीही लागली. अयोध्येहून वृंदावनला जाताना गाडीत त्यांना अकल्पितपणे ठाकूरांचं दर्शन झालं. ठाकूरांनी जे सोन्याचं इष्टकवच माताजींना दिलं होतं ते व्यवस्थित सांभाळण्याबाबत ठाकूरांनी सूचना केली. वृंदावनला माताजी 1 वर्ष राहिल्या व तिथं त्यांनी खूप तपस्या केली. अनेकदा त्या भावसमाधीत असत. त्यांचं दुःख हळूहळू कमी होऊन आनंदात परिणत झालं. येथून त्यांच्या जीवनातील नवीन अध्यायास सुरुवात झाली. एक दिवस ठाकूरांनी त्यांना दर्शन देऊन योगीनला म्हणजे त्यांचा एक पुरुष त्यागी भक्त मंत्रदीक्षा देण्याबाबत सांगितलं. प्रथम तो आपल्या मनाचाच कल्पनाविलास असेल असं समजून माताजींनी दुर्लक्ष केलं. पण सतत 3 दिवस त्यांना ठाकूरांचं दर्शन झालं. तेव्हा त्या ठाकूरांना म्हणाल्या, मी तर योगींबरोबर बोलतही नाही, मग मंत्रदीक्षा कशी देऊ? त्यावर ठाकूरांनी त्यांना एका स्त्री भक्ताची मदत घेऊन कार्य पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोणता मंत्र द्यायचा हेही सांगितलं. इकडे योगींला पण ठाकूरांनी स्वप्नात दर्शन देऊन माताजींकडून मंत्रदीक्षा घेण्याबाबत सूचना केली. अशा प्रकारे एक दिवस पूजेनंतर भावावेशात असताना त्यांनी योगीन महाराजांना मंत्रदीक्षा दिली. योगीन महाराज पुढे स्वामी योगानंद हेच माताजींचे प्रथम मंत्रशिष्य होत. पुढं पवित्र गंगा प्रवाहाप्रमाणे माताजींनी कृपेच्या शीतल जलानं अनेकांना मंत्रदीक्षा देऊन नवजीवन दिलं. ठाकूरांना साधनेद्वारा अनेक अपार शक्ती असलेले सिद्धमंत्र प्राप्त झाले होते. ते त्यांनी माताजींना सांगितले होते व अधिकारी भेदानुसार ते कोणाला कसे द्यावेत हेही त्यांना शिकवलं होतं. आता या प्रसंगानं ठाकूरांनी माताजींच्या ठिकाणी असलेली गुरुशक्ती जागवली व तिला कार्योन्मुख केलं. पुढं रामकृष्ण संघाच्या अधिष्ठात्री देवतेच्या रूपानं त्या प्रतिष्ठित झाल्या. वृंदावनहून त्या हरिद्वार, जयपूर, पुष्कर तीर्थ, प्रयाग इत्यादी ठिकाणी जाऊन 1 वर्षानं कलकत्त्याला परत आल्या. 15 दिवस कलकत्त्याला एका गृहस्थ भक्ताकडे राहून त्या कामारपुकूरला गेल्या. ठाकूर माताजींना म्हणाले होते, तुम्ही कामारपुकूरलाच राहायचं, भाजीपाला लावायचा, भाजीभात खायचा आणि हरिनाम घ्यायचं. माताजींनी या आदेशाचं अक्षरशः पालन केलं. इथं माताजी 8-9 महिने होत्या. त्यांचा काळ अत्यंत क्लेशपूर्ण होता. कुणाचीही सोबत नाही, शिवाय पैशाचा अभाव होता. कधी भाताबरोबर खायला मीठही नसायचं, नेसायला 1-2च वस्त्र. पण त्या सतत साधनेत मग्न असत. त्यांना ठाकूरांचं वारंवार दर्शन होत असे, त्यामुळं त्या आंतरिक आनंदानं परिपूर्ण असत. एक पैशासाठी देखील कोणापुढं हात पसरू नका. लोकांपुढं तुमचा हात असेल
तो देण्याकरता घेण्याकरता नाही. या ठाकूरांच्या आदेशाचं माताजींनी आपल्या जीवनात तंतोतंत पालन केलं. 8-9 महिन्यांनंतर माताजींचे होत असलेले हाल त्यांच्या त्यागी व गृहस्थ भक्तांना कळल्यानंतर त्यांनी माताजींना कलकत्त्याला आणलं. कलकत्त्याच्या जवळील बेलूर गावात राहत असताना एकदा जगन्नाथाच्या दर्शनाची त्यांना इच्छा झाली. तेव्हा भक्तमंडळींनी तशी व्यवस्था करून दिली. माताजी काही स्त्री भक्त व पुरुष भक्तांसमवेत जगन्नाथपुरीला गेल्या. त्या तिथं सुमारे 2.5 महिने होत्या. यावेळी त्यांना जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये शिवमूर्तीचं दर्शन झालं. याचं कारण शोधू जाता कळलं की पूर्वी त्या ठिकाणी शिवमंदिर होतं. इथंही माताजी बराच वेळ ध्यानमग्न असत व त्यांना नित्य ठाकूरांचं दर्शन होत असे. त्यानंतर सुमारे 1.5 वर्षांनी त्या कलकत्त्याहून गयेला गेल्या. विष्णू गयेहून त्या बुद्ध गयेला गेल्या. तिथं त्यांनी बौद्ध संन्याशांचा मोठा मठ बघितला. तिथं खाण्यापिण्याची राहण्याची सर्व सोयी होत्या. कशाचा अभाव नव्हता. ते सारं पाहून आपल्या त्यागी भक्तांची मुलांची राहण्याची खाण्याची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन त्यांचं मन कळवळलं व त्यांनी ठाकूरांजवळ व्याकुळ अंतःकरणानं प्रार्थना केली की माझ्या भक्तांसाठी देखील तुम्ही अशीच सोय करा. त्यानंतर ठाकूरांच्या कृपेनं बेलूर मठ इत्यादी झाला. मध्यंतरीच्या काळात त्या कामारपुकूर जयरामवाटी इथं राहिल्या व इसवी सन 1893 पुन्हा कलकत्त्याला येऊन बेलूरमधील नीलांबर बाबूंच्या उद्यानगृहात राहिल्या. यावेळी त्यांनी एका दिव्य प्रेरणेनं कठोर अशा पंचतपा साधनेचं अनुष्ठान केलं. त्यांची सगळी तपस्या साधना लोककल्याणासाठीच होती. पंचतपा साधना म्हणजे काय? पंचतपा म्हणजे 4 बाजूंना 5 हात अंतरावर 4 अग्निकुंड, त्यात धगधगती गोवऱ्यांची आग आणि वरती सूर्याचं प्रखर ऊन, यामध्ये बसून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जपध्यान करायचं. असं अनुष्ठान माताजींनी 7 दिवस केलं. त्यामुळं त्यांच्या अंगावरील कातडी अगदी काळसर राखडी बनून गेली होती. इसवी सन 1898 बेलूर मठाची जागा विकत घेतल्यानंतर त्यांना तेथं नेऊन सर्व परिसर दाखवण्यात आला. त्यावेळी समाधानानं त्यांचा चेहरा उजळला व त्यांनी सर्वांना प्रेमळ आशीर्वाद दिलेत. 12 नोव्हेंबर 1898 रोजी कालीपूजेच्या दिवशी माताजींनी बेलूर मठाच्या नवीन जागेत ठाकूरांच्या प्रतिमेची पूजा केली व त्यांची प्रतिष्ठापना केली. 9 डिसेंबर 1898 रोजी स्वामी विवेकानंदांनी ठाकूरांची अस्थिरक्षा असलेलं पात्र, ज्याला आत्मारामाचा कलश म्हणतात, तो स्वतःच्या खांद्यावरून मठाच्या नवीन जागेत वाहून आणला व त्याची प्रतिष्ठापना केली. 2 जानेवारी 1899 मठ नवीन जागेत स्थानांतरित झाला. अशा रीतीनं माताजींचा संकल्प कार्यान्वित झाला. ठाकूरांच्या महासमाधीनंतर माताजींच्या मनामध्ये शोकाग्नी सतत धगधगत असायचा. त्या एकसारखी प्रार्थना करत, देवा, आता या जगात राहून काय उपयोग, मला घेऊन जा. त्या सुमारास एक दिवशी अचानक एक लहान मुलगी लाल साडी नेसून समोर फिरताना दिसली. ठाकूरांनी तिच्याकडं बोट दाखवून म्हटलं, आता हिच्या आश्रयानं राहा, आता तुमच्याकडं कितीतरी मुलं येतील. असं म्हणून ते अंतर्धान पावले. एक दिवस माताजी जयरामवाटीला ओसरीत बसल्या होत्या. त्यांची धाकटी भावजय अकाली पती निधनामुळं वेडी झाली होती. काखेत काही कपडे घेऊन ती पुढं जात होती व तिची तान्ही मुलगी राधू तिच्या मागून रडत रडत रांगत जात होती. ते पाहून माताजींचं हृदय भरून आलं. धावत जाऊन त्यांनी त्या मुलीला, राधूला
कडेवर उचलून घेतलं. त्याच क्षणी ठाकूर प्रकट झाले व म्हणाले, हीच आहे ती मुलगी, हिच्या आश्रयानं राहा, ही योगमाया आहे. त्यावेळेपासून आपल्या मानवी देहाचा त्याग करीपर्यंत माताजी या योगमायेच्या आश्रयानं राहिल्या. त्यांचं हे जीवन अत्यंत रहस्यमय होतं. संसारात न रमणारं त्यांचं अपार्थिव मन आदर्श गृहस्थ जीवन दाखवण्याच्या निमित्तानं जणू संसारी बनलं होतं. नंतरच्या काळात जयराम वाटीला त्या राधूच्या पालनपोषणाची जबाबदारी घेऊन राहू लागल्या. सोबतीला स्वार्थी, लोभी, भांडणारे भाऊ, एक पूर्ण वेडी अशी भावजय, 2 अर्धवेड्या भाच्या आणि राधू, अशा संसारात त्यांनी स्वतःला बांधून घेतलं होतं. राधूवर तर त्यांची इतकी आसक्ती होती की कधीकधी त्यांच्या संन्यासी शिष्यांना त्यांच्या दिव्यत्वाबद्दल संशय येई. पण माताजी कृपा करून आपल्या दिव्य शक्तीनं त्यांच्या मनातील सारे संशय मिटवून देत. एकदा त्या म्हणाल्या होत्या, मी राधू राधू म्हणते म्हणजे काय? शरीर टिकवून ठेवण्यासाठी मोह धरून ठेवला आहे झालं. नित्य व लीला या दोन्ही भूमींवर माताजी अगदी सहजपणं जात येत होत्या. त्यांनी राधूला लहानाचं मोठं केलं, तिचा विवाह करून दिला, तिचं बाळणपण देखील केलं. पुढं पुढं राधू त्यांना खूप त्रास दे, त्यांचा अपमान करी, त्यांना लाथा मारी. त्यावेळीही त्या तिला उदार मनानं क्षमा करत. त्या जणू सहनशीलतेची मूर्तीच होत्या. म्हणतात ना, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. शेवटी मात्र माताजींनी राधूवरचं मन पूर्णपणं काढून घेतलं होतं. ती त्यांना डोळ्यांसमोरही नको होती. याचा अर्थ माताजींचं शरीर आता आणखी टिकणार नाही हे त्यांच्या सेविकांच्या व शिष्यांच्या लक्षात आलं होतं. त्या त्यागी, संन्यासी व गृहस्थ सगळ्याच भक्तांच्या जननी होत्या. जयराम वाटीला असताना आपल्या कुटुंबाच्या रामरगाड्यातच त्या भक्तांचीही काळजी करायच्या. अनेक भक्त त्यांचं दर्शन, त्यांची कृपा, मंत्रदीक्षा मिळण्याच्या उद्देशानं जयराम वाटीला येत. माताजी त्या सर्वांची प्रेमानं विचारपूस करीत, त्यांना प्रेमानं खाऊपिऊ घालत, त्यांची उष्टी खरकटी उचलत. प्रत्येकाला प्रेमानं आपलंसं करीत. एकदा एका संतानानं विचारलं, तुम्ही कशा प्रकारच्या आई आहात? त्यावर माताजी तात्काळ म्हणाल्या, मी खरोखरची आई आहे, केवळ गुरुपत्नी, मानलेली आई नाही, नुसतं तोंड देखली आई नाही, खरीखुरी आई आहे. त्या खरोखरीच्या आई होत्या म्हणून कितीतरी पापी तापी लोकांना मंत्रदीक्षा देऊन त्यांनी कृपा केली होती व त्यांचं पाप स्वतः घेतलं होतं. असं करताना त्या आई म्हणून कोणी काही मागितलं तर ते दिल्याशिवाय राहू शकत नसत. त्यावेळी स्वतःच्या प्रकृतीचाही विचार करत नसत. त्या म्हणत, जसा माझा शरद तसा माझा अमजद. शरद म्हणजे स्वामी शारदानंद, अत्यंत उच्च कोटीचे अंतरंग साधू, व अमजद म्हणजे एक मुसलमान डाकू. पण त्या जगज्जननीचं प्रेम दोघांनाही सारखंच मिळत होतं. स्वामी विवेकानंद अमेरिकेतून भारतात परत आल्यानंतर त्यांच्यासोबत काही विदेशी महिला देखील आल्या होत्या. त्यात मार्गारेट नोबल, पुढे सिस्टर निवेदिता, या तर भारतातील स्त्रियांसाठी कार्य करायला आल्या होत्या. पण समाज त्यांना कसा स्वीकारेल अशी धास्ती होती. म्हणून स्वामीजी प्रथम त्यांना माताजींकडे घेऊन गेले. पहिल्याच भेटीत माताजींनी त्यांना प्रेमानं आपलंसं केलं, स्वतःच्या हातानं खाऊ घातलं. हे कळून स्वामीजी निश्चिंत झाले. शेवटच्या 1 वर्षात माताजी वारंवार हिवतापानं आजारी पडत.
म्हणून औषध पाण्याची नीट सोय व्हावी म्हणून त्यांना जयराम वाटीहून कलकत्त्याला आणलं. औषधोपचार, पथ्यपाणी, अहर्निश सेवा सगळं करूनही विशेष आराम पडला नाही. देहत्यागाच्या थोडे दिवस आधी राधू माताजींजवळ येऊन रडू लागले. तशी माताजी दृढ स्वरात तिला म्हणाल्या, गवताची काडीट तोडून टाकावी तशी ही नाती मी तोडून टाकली आहेत. आता तू माझं काय करू शकशील? मी काय मनुष्य आहे? राधू बरोबरचं माताजींचं हे अखेरचं बोलणं. त्यानंतर एक दिवस त्यांनी स्वामी शारदानंदांना बोलावलं व म्हटलं, शरद, हे लोक म्हणजे समस्त भक्त व राधू इत्यादी राहिले आहेत. त्यांच्याकडं तू पहा. स्वामी शारदानंद जे समजायचं ते समजले. देहत्यागाच्या 5 दिवस आधी एक भक्त स्त्री त्यांच्या दर्शनासाठी आली. माताजींना प्रणाम करून रडतच म्हणाली, आई, आता आमचं कसं होईल? तिला अभय देत आपल्या क्षीण आवाजात त्या हळूहळू म्हणाल्या, बेटा, तुम्हाला जर शांती हवी असेल तर कोणाचेही दोष पाहू नका. दोष पाहायचेच असतील तर स्वतःचेच दोष पहा. साऱ्या जगाला आपलंसं करायला शिका. जगात कोणीच परकं नाही बाळ, सारं जग आपलंच आहे. साऱ्या जगाला हाच माताजींचा अखेरचा संदेश होय. शेवटचे 2 दिवस माताजी जणू गंभीर समाधीत मग्न होत्या, प्रशांत, स्थिर. शेवटी 20 जुलै 1920 रोजी वयाच्या 67व्या वर्षी रात्री 1:30 वाजता शिवयोग साधून महासमाधीद्वारा त्या श्री रामकृष्णांशी एकरूप झाल्या. कलकत्त्याच्या बाग बाजारच्या घरून त्यांचा देह बेलूर मठात आणण्यात आला व तेथेच गंगा किनारी त्यांच्या पावन देहाला अग्नी देण्यात आला. त्या पावन जागेवर गंगाभिमुख असं माताजींचं मंदिर बांधण्यात आलं. आजही हे शक्तिपीठ देशविदेशातील अगणित स्त्री पुरुषांचं प्रेरणास्थान आहे, श्रद्धेचं, भक्तीचं केंद्रस्थान आहे. माताजी म्हणत, आज जे माझ्याकडं आले आहेत व भविष्यातही जे माझ्याकडं येतील त्या सर्वांवर माझे आशीर्वाद राहतील. माताजींचं चरित्र अगाध आहे. मी या भाषणाद्वारे त्यांच्या महात्म्याची आपल्याला तोंड ओळख करून दिली आहे. ओम शांती शांती शांती. जय श्री महामाई की जय.